समाचार अब तक, सत्य का साहस। गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक आणि मुंबई दौरा केला होता। त्यानंतर 19 जानेवारीला ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते। सोलापूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांनी केले। मात्र त्यांच्या या सततच्या दौऱ्यावरून ही लोकसभा निवडणुकांची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर 19 जानेवारीला नागपुरात माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जोरदार टीकास्त्र सोडलंय। आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव निश्चित आहे। महाराष्ट्रात भाजपा कमजोर झाली आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत महाराष्ट्रात प्रचाराला येत आहेत। ते पंतप्रधान कमी आणि प्रचारक म्हणून जास्त काम करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे। मी काल पण सांगितलं की भाजपला महाराष्ट्रात यावेळेस कुठल्याही परिस्थितीत त्यांची हार निश्चित आहे आणि त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी वारंवार आणि ते प्रधानमंत्री कमी आणि प्रचारकच जास्त राहिलेले आहेत, त्याच्यामुळे निवडणुका तोंडावर आहेत, प्रचारासाठी येणार। महाराष्ट्र त्यांचं आता सगळ्यात कमजोर राज्य झालेलं आहे आणि महाराष्ट्रातलं विशेष असं आहे की शाहू फुले आंबेडकर विचार जो आहे हा विचार इतका मजबूत आहे की या विचाराने जेव्हा जेव्हा या देशावर विरोधकांचे हमले झालेत, देश तोडण्याचं काम जेव्हा झालं, तेव्हा देशाचं संविधान आणि लोकशाही संपायची वेळ आली, त्यावेळेस याच महाराष्ट्राने देशाला ताकद दिली, देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी ताकद दिलेली आहे। आणि ज्या पद्धतीनं धर्माच्या जातीच्या नावानं राजकारण करून संविधानिक व्यवस्थेला संपवायचं काम जे बीजेपी करत होती, त्याच्यामुळे आज महाराष्ट्रात संपूर्ण जनतेमध्ये पुन्हा शाहू फुले आंबेडकर विचाराला ताकद देण्याचा संकल्प जनतेने केला आणि त्यामुळे वारंवार प्रधानमंत्र्यांना या राज्यामध्ये प्रचाराला यावं लागते आहे, हे त्याचं भाकीत आहे।